हस्तिनापूरची ती अवाढव्य रंगभूमी. लाखो लोकांची गर्दी श्वास रोखून बसलीये. अर्जुन आपल्या धनुर्विद्येचे एकाहून एक अद्भुत चमत्कार दाखवून अत्यंत गर्वानं उभा आहे. संपूर्ण राजसभा त्याच्या नावाचा जयघोष करत आहे. सर्वांना वाटत आहे की या पृथ्वीवर अर्जुनाला हरवणारा दुसरा कोणीही नाही. पण अचानक तो जयघोष आणि ती शांतता भंग करणारा एक खणखणीत आवाज घुमतो. आकाशातील सूर्यासारखे डोळे दिपवणारे तेज असलेला, अंगावर जन्मतःच सोन्याचे कवच आणि कुंडल धारण केलेला एक तरुण रणांगणात पाऊल ठेवतो. तो थेट अर्जुनाच्या डोळ्यात डोळे घालून त्याला युद्धाचे आव्हान देतो. संपूर्ण गर्दी थक्क होते. हा महावीर कोण आहे? पण पुढच्याच क्षणी त्याची जात विचारली जाते. तू तर एका सारथ्याचा मुलगा आहेस, तुझी लायकी काय? असे म्हणून संपूर्ण राजसभेसमोर, त्याच्या स्वतःच्या गुरूंसमोर त्याचा भयंकर अपमान केला जातो. ज्याच्या मनगटात साक्षात देवालाही हरवण्याची ताकद आहे, त्याला केवळ त्याच्या जन्मावरून मातीत खेचले जाते. मित्रांनो, हा अपमान जर तुम्हाला किंवा मला सहन करावा लागला असता तर आपण तिथेच रडत बसलो असतो, खचून मेलो असतो. पण तो तरुण खचला नाही. त्याने स्वतःच्या नशिबावर रडण्यापेक्षा त्याच रणांगणावर असा इतिहास घडवला जो आज हजारो वर्षानंतरही आपल्या हृदयावर राज्य करत आहे. तो साक्षात मृत्यूलाही जिंकणारा मृत्युंजय म्हणजे दुसरं कुणी नसून सूर्यपुत्र कर्ण. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. आज आपण महान कादंबरीकार शिवाजी सावंत यांच्या लेखणीतून उतरलेल्या मृत्युंजय या अजरामर कादंबरीच्या पानांमधून एक अशी सफर करणार आहोत जी तुमच्या अंगावर अक्षरशः काटा आणेल. कर्णाचे आयुष्य म्हणजे केवळ एक पौराणिक कथा नाही, तर तो एका सामान्य माणसाचा स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी जगाशी दिलेल्या एकाकी झुंजीचा सर्वात मोठा आणि धगधगता इतिहास आहे. हा प्रवास तुमच्या आत दडलेल्या नैराश्याला जाळून खाक करेल आणि तुम्हाला संकटाच्या छाताडावर उभे राहण्याची अमानुष ताकद देईल. त्यामुळे तुमचे सर्व लक्ष इथे केंद्रित करा आणि हा रणांगणाचा प्रवास अत्यंत शांत मनाने शेवटपर्यंत अनुभवा. या कादंबरीची आणि कर्णाच्या आयुष्याची सुरुवातच मुळी एका भयंकर अन्यायाने होते. एका राजकन्येच्या, कुंतीच्या पोटी जन्मलेला हा मुलगा, ज्याने राजवाड्यात वाढायला हवे होते, त्याला समाजव्यवस्थेच्या भीतीपोटी एका लाकडी पेटीत बंद करून नदीच्या प्रवाहात फेकून दिले जाते. तो वाढतो एका सामान्य सारथ्याच्या घरात. कर्ण जसजसा मोठा होतो तसतसा त्याच्या आतला तो क्षत्रिय, तो योद्धा उसळ्या मारू लागतो. त्याला शस्त्रविद्या शिकायची असते. पण जेव्हा तो द्रोणाचार्यांकडे जातो तेव्हा ते त्याला अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊन हाकलून देतात, कारण तो राजपुत्र नसतो. आज आपण एखादी गोष्ट मिळाली नाही की लगेच नशिबाला दोष देतो. आपण परिस्थितीचे रडगाणे गात बसतो. पण कर्णाने परिस्थितीसमोर कधीही गुडघे टेकले नाहीत. द्रोणाचार्यांनी नाकारले तर तो थेट साक्षात भगवान परशुरामांकडे गेला. परशुराम फक्त ब्राह्मणांना विद्या द्यायचे. ज्ञानाची आणि शस्त्रविद्येची कर्णाची भूक इतकी भयंकर होती की त्याने स्वतःची जात लपवून त्यांच्याकडून अस्त्रविद्या मिळवली. तो त्यांचा सर्वात लाडका आणि महान शिष्य बनला. पण इथेच कर्णाच्या आयुष्यातील सर्वात अंगावर काटा आणणारा आणि काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग घडतो. एके दिवशी दुपारी परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून गाढ झोपले होते. कर्ण अत्यंत आदराने आणि प्रेमाने आपल्या गुरूंकडे पाहत बसला होता. तेवढ्यात एक अत्यंत भयंकर, विषारी आणि अणकुचीदार दात असलेला भुंगा तिथे आला आणि तो कर्णाच्या मांडीला चावू लागला. तो भुंगा कर्णाची मांडी अक्षरशः पोखरत होता. त्याच्या मांडीतून गरम रक्ताची धार वाहू लागली. त्या वेदना इतक्या असह्य आणि भयंकर होत्या की कोणताही माणूस वेदनेने किंचाळला असता. पण कर्ण दगडासारखा स्थिर बसून राहिला. त्याने स्वतःच्या चेहऱ्यावरील एक स्नायूही हलू दिला नाही, कारण जर त्याने थोडीशीही हालचाल केली असती तर त्याच्या गुरूंची झोप मोडली असती. स्वतःच्या देहाची चारण होत असतानाही गुरुवरील निष्ठेपोटी तो महावीर शांत राहिला.
पण जेव्हा ते गरम रक्त परशुरामांच्या अंगाला लागले तेव्हा ते जागे झाले. एवढा भयंकर त्रास सहन करण्याची ताकद कोणत्याही सामान्य ब्राह्मणात असूच शकत नाही हे त्यांनी ओळखले. आणि जेव्हा सत्य समोर आले तेव्हा रागाच्या भरात परशुरामांनी त्याला भयंकर शाप दिला. ज्या विद्येसाठी तू मला फसवलेस तीच विद्या तुझ्या आयुष्यातील सर्वात निर्णायक आणि मृत्यूच्या क्षणी तू विसरून जाशील. मित्रांनो, विचार करा, त्या कर्णाच्या मनाची अवस्था काय झाली असेल. ज्या विद्येसाठी त्याने स्वतःचे संपूर्ण आयुष्य पणाला लावले, स्वतःच्या रक्ताचे पाणी केले, ती विद्या एका क्षणात शापित झाली. अनेकदा आयुष्यात आपण अत्यंत प्रामाणिक असतो, पण तरीही आपल्याला नशिबाचा भयंकर फटका बसतो. अशा वेळी आपण पूर्णपणे कोलमडतो. पण कर्णाने तो शाप अत्यंत शांतपणे स्वीकारला. तो खचला नाही. त्याने स्वतःच्या कर्मावरचा विश्वास कधीही ढळू दिला नाही. कर्णाच्या आयुष्याला कलाटणी देणारा आणि कृतज्ञतेचा सर्वोच्च कळस गाठणारा दुसरा प्रसंग म्हणजे त्याची आणि दुर्योधनाची मैत्री. मगाशी आपण ज्या रंगभूमीचा प्रसंग पाहिला तिथे कर्णाला सूतपुत्र म्हणून हिणवले जात होते. गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म पितामह हे सर्व महान लोक तिथे उपस्थित होते. पण एकाही माणसाने कर्णाच्या बाजूने एक शब्दही काढला नाही. सर्वजण त्याची खिल्ली उडवत होते. त्या अत्यंत अपमानास्पद, भयानक आणि एकाकी क्षणी जेव्हा कर्णाच्या पायाखालची जमीन सरकत होती तेव्हा त्या गर्दीतून एक हात पुढे आला. तो हात दुर्योधनाचा होता. दुर्योधनाने केवळ कर्णाचा बचावच केला नाही, तर त्याने सर्वांसमोर कर्णाला स्वतःच्या रथात बसवले, त्याला अंगदेशाचा राजा घोषित केले आणि स्वतःच्या बरोबरीने राजसिंहासनावर बसवले. दुर्योधनाने हे स्वतःच्या स्वार्थासाठी केले असेल, अर्जुनाला शह देण्यासाठी केले असेल, पण कर्णाच्या दृष्टीने ती कृती म्हणजे त्याच्या अस्तित्वाला मिळालेली सर्वात मोठी ओळख होती. ज्या माणसाला आयुष्यभर फक्त तुडवले गेले होते त्याला दुर्योधनाने साक्षात राजा बनवले. कर्णाने त्याच क्षणी दुर्योधनाला वचन दिले की माझे हे आयुष्य आता फक्त आणि फक्त तुझे आहे. आजच्या जगात मैत्री फक्त पैशावर आणि स्वार्थावर टिकून असते. थोडासा फायदा दिसला की लोक रस्ता बदलतात. कर्णाला पूर्णपणे माहीत होते की दुर्योधन चुकीच्या मार्गावर आहे. त्याला हेही माहीत होते की दुर्योधनाची साथ दिल्यास साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि संपूर्ण जग त्याच्या विरोधात उभे राहील आणि त्याचा मृत्यू निश्चित आहे. पण तरीही त्याने शेवटच्या श्वासापर्यंत दुर्योधनाची साथ सोडली नाही. कृतज्ञता काय असते हे कर्णाच्या या निष्ठेतून समजते. जेव्हा तुम्ही शून्यात असता, जेव्हा संपूर्ण जग तुमच्यावर थुंकत असते, तेव्हा जो माणूस तुम्हाला हात देतो तो तुमच्यासाठी देवासारखा असतो. कर्णाने आपल्याला शिकवले की चारित्र्य हे केवळ तुम्ही किती वेळा जिंकलात यावरून ठरत नाही, तर संकटाच्या वेळी तुम्ही तुमच्या मित्राच्या पाठीशी किती भक्कमपणे उभे राहता यावरून तुमचे खरे चारित्र्य सिद्ध होते. पण मृत्युंजय कादंबरीतील जो प्रसंग वाचताना डोळा लागतात आणि अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात, तो प्रसंग म्हणजे कर्णाची दानशूरता. कर्णाला माहीत होते की त्याच्या अंगावरील जन्मजात सोनेरी कवच आणि कुंडल हे त्याचे सर्वात मोठे रक्षणकर्ते आहेत. जोपर्यंत ते त्याच्या शरीरावर आहेत तोपर्यंत साक्षात देवराज इंद्रही त्याचे काहीही बिघडवू शकत नाही. कुरुक्षेत्रावरील महायुद्ध अगदी जवळ आले होते. आदल्या रात्री साक्षात सूर्यदेवानं कर्णाच्या स्वप्नात येऊन त्याला सावध केले होते की उद्या सकाळी इंद्र एका ब्राह्मणाचे रूप घेऊन तुझे कवचकुंडल मागायला येईल. तू ते देऊ नकोस, नाहीतर तुझा मृत्यू अटळश आहे. मृत्यू समोर उभा आहे हे माहीत असूनही दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो ब्राह्मण कर्णाच्या दारात आला आणि त्याने कवचकुंडल मागितले तेव्हा कर्णाने एका सेकंदाचाही विचार केला नाही. स्वतःच्या शरीराचा भाग असलेले ते कवच काढणं म्हणजे साधी गोष्ट नव्हती. कर्णाने स्वतःच्याच हाताने खंजीर घेतला आणि स्वतःच्या छातीवर चालवला. स्वतःची जिवंत कातडी सोलून काढत रक्ताच्या थारोळ्यातून ते सोन्याचे कवच आणि कुंडल त्याने कापून काढले.
भराभरा वाहणारे रक्त आणि असह्य वेदना होत असतानाही कर्णाच्या चेहऱ्यावर एक अत्यंत सुंदर आणि शांत हास्य होते. त्याने ते रक्ताने माखलेले कवच त्या ब्राह्मणाला अत्यंत प्रेमाने दान केले. मित्रांनो, आजच्या जगात आपण खोट्या प्रतिष्ठेसाठी आणि पैशांसाठी आपली तत्व एका क्षणात विकून टाकतो. पण कर्णाने स्वतःचा जीव दिला, स्वतःचे मरण स्वीकारले, पण स्वतःच्या दातृत्वाच्या आणि तत्वाच्या मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. माणसाचा मोठेपणा त्याने किती संपत्ती गोळा केली यात नसतो, तर त्याने स्वतःचे सर्वस्व दुसऱ्यासाठी किती निस्वार्थपणे अर्पण केले यात असतो. कर्णाचे हे दान पाहून साक्षात आकाशातील देवही थरथर कापत होते. त्याने तिथेच मृत्यूवर विजय मिळवला होता. आणि मग येतो तो कुरुक्षेत्रावरील अंतिम आणि सर्वात भयंकर संग्राम. युद्धाच्या अगदी आधी कुंती कर्णाकडे येते आणि त्याला सत्य सांगते की तोच तिचा सर्वात मोठा मुलगा आहे आणि पांडव त्याचे सख्खे भाऊ आहेत. ज्या पांडवांचा त्याने आयुष्यभर तिरस्कार केला तेच त्याचे भाऊ आहेत हे ऐकून कोणत्याही माणसाचे मानसिक संतुलन पूर्णपणे कोसळले असते. पण कर्णाने तिथेही स्वतःला सावरले. त्याने दुर्योधनाची साथ सोडण्यास स्पष्ट नकार दिला, पण आईला वचन दिले की तो अर्जुनाशिवाय इतर कोणत्याही भावाला मरण देणार नाही. युद्धभूमीवर कर्णाने एकामागून एक सर्व पांडवांना पराभूत केले, पण वचनाला जागून त्यांना जिवंत सोडले. आणि जेव्हा अर्जुनासोबत त्याचे अंतिम युद्ध सुरू होते तेव्हा नियती आपला सर्वात क्रूर खेळ खेळते. परशुरामांचा तो शाप खरा ठरतो. कर्ण आपली सर्व ब्रह्मास्त्रे विसरून जातो. त्याचवेळी त्याच्या रथाचे चाक रक्ताच्या आणि मातीच्या चिखलात खोलवर रुतते. कर्ण खाली उतरतो आणि स्वतःच्या अफाट ताकदीने ते चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या हातात शस्त्र नसते, तो निशस्त्र असतो. पण त्याचवेळी श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुन कर्णावर बाणांचा भयंकर वर्षाव सुरू करतो. ते तीक्ष्ण बाण कर्णाच्या शरीराची चाळण करतात. तो महायोद्धा, तो सूर्याचा अंश रक्ताच्या थारोळ्यात त्या कुरुक्षेत्राच्या मातीत कोसळतो. पण खाली पडूनही त्याची नजर अत्यंत तीक्ष्ण आणि न घाबरणारी असते. त्याने कधीही कोणाकडे दयेची भीक मागितली नाही. कर्णाचा मृत्यू हा कोणत्याही सामान्य माणसाचा मृत्यू नव्हता, तर ती एका अत्यंत वादळी, अन्यायग्रस्त पण कधीही हार न मानणाऱ्या महाकाव्याची सांगता होती. मृत्युंजय आपल्याला अत्यंत स्पष्टपणे सांगते की आयुष्यातील प्रत्येक युद्ध केवळ जिंकण्यासाठीच लढले जात नाही. अनेकदा तुम्हाला पूर्णपणे माहीत असते की समोरची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे, नियती तुमच्या विरुद्ध आहे आणि तुमचा पराभव 100% निश्चित आहे. पण तरीही घाबरून पाठ दाखवून पळून जाण्यापेक्षा अत्यंत धैर्याने छाती पुढे करून त्या संकटाचा सामना करणे आणि शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःच्या तत्वांसाठी लढणे, यालाच खऱ्या अर्थाने मृत्युंजय होणे म्हणतात. कर्णाने कधीही कोणाकडून सहानुभूतीची अपेक्षा केली नाही. त्याने स्वतःचे अश्रू कधीही जगाला दाखवले नाहीत. तो शेवटपर्यंत एका तळपत्या सूर्यासारखा जगला आणि एका तेजस्वी सूर्यासारखाच अस्ताला गेला. त्याने भौतिक युद्ध गमावले असेल, पण त्याने माणसांच्या हृदयाचे युद्ध हजारो वर्षांसाठी जिंकले आहे. मित्रांनो, आज तुमच्या आयुष्यात कितीही मोठे संकट असू दे, तुम्हाला जगाने कितीही खाली खेचण्याचा प्रयत्न केलेला असू दे, किंवा तुम्हाला वारंवार अपयश येत असू दे, एकदा फक्त डोळे बंद करा आणि कर्णाच्या त्या रक्ताळलेल्या पण हसऱ्या चेहऱ्याकडे पहा. तुम्हाला तुमचे संकट अत्यंत क्षुल्लक वाटायला लागेल. कर्णासारखी जिद्द, कर्णासारखी मैत्री आणि कर्णासारखा संघर्ष ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यात अंगीकाराल, त्या दिवशी तुम्हाला खचवण्याची ताकद या जगात कोणामध्येही उरणार नाही. तुम्ही कोणत्याही परिस्थितीचे गुलाम न बनता स्वतःच्या आयुष्याचे खरे मालक बनाल. मराठी साहित्यातील या अजरामर आणि अंगावर काटा आणणाऱ्या मृत्युंजय कादंबरीचा हा अत्यंत ऊर्जावान आणि धगधगता प्रवास तुम्हाला कसा वाटला? कर्णाच्या या अफाट व्यक्तिमत्वातील कोणता गुण तुम्हाला सर्वात जास्त भावला हे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या व्हिडिओने तुमच्या आत दडलेल्या त्या हरलेल्या योद्ध्याला पुन्हा एकदा लढण्याची एक नवी आणि अफाट ताकद दिली असेल, तर हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा. तुमचे मित्र,
तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आणि जे लोक छोट्याशा अपयशाने खचून जातात त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही संकटांची भिडण्याची ताकद मिळेल. अशाच अत्यंत अभ्यासपूर्ण आणि तुम्हाला आतून अजिंक्य बनवणाऱ्या जगप्रसिद्ध पुस्तकांच्या मास्टर क्लाससाठी माइंडफुल पेजेस मराठीला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका क्रांतिकारी विचारासोबत. स्वतःची खूप काळजी घ्या आणि न थांबता लढत राहा.